मी सौ सारिका तेलवणे वारंगे। आपण सर्वांनी मला खूपच छान प्रतिसाद दिला आहे। आत्ताच मला एका शिक्षिकेने जेव्हा मेसेज केला की हे प्रश्न जे आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न, दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न याचे स्वरूप जे आहे हे आम्हाला थोडक्यात अजून आम्हाला एखादा विषय देऊन तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि म्हणूनच त्यांनी दिलेला त्यांचा उर्दूचा कितना अच्छा फल है आम हे जरी मी उर्दूमध्ये नसेल लिहिलेलं पण ह्या पाठाचं तिसरीचा पाठ आहे हा आणि याच्यावर मी प्रश्न काढलेले आहेत। तर ते प्रश्न तुम्ही पाहू शकता। इथे मी वस्तुनिष्ठ प्रश्न जे प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा स्वरूप सांगितलेलं आहे, 2 सोपे, 2 मध्यम, 2 कठीण आणि अशा पद्धतीचे 6 प्रश्न जे आहेत विचारांना चालना देणारे, सर्जनशील असणारे असे प्रश्न असावेत। आणि म्हणूनच प्रश्न पहिला आहे, आंबा कोणत्या ऋतूत येतो? ह्याचे पर्याय निवडा। यापैकी पर्याय निवडायचा आहे। वस्तुनिष्ठ म्हणजे मी सांगितलेलेच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की जो एका शब्दात उत्तर येईल तर ते म्हणजे वस्तुनिष्ठ। आंब्याचा रंग कोणता असतो? आंब्याला फळांचा टिंबटिंब म्हणतात। पर्याय दिलेले आहे, पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर आंबा खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? म्हणजे तुम्ही चांगले वाईट वगैरे अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारू शकता। होय नाही असे सुद्धा प्रश्न चालतील। कच्च्या आंब्याची चव कशी असते? पर्याय निवडा। फळांचा राजा कोणाला म्हणतात? आणि मी 7वा प्रश्न मुद्दामून दिला आहे, आंब्यामध्ये किती बी असते? म्हणजे विचार करण्याला लावणारे प्रश्न आणि थोडेसे काठिण्य पातळी वाढवलेले प्रश्न। आता याच्यामध्ये समान शब्द जे आहेत म्हणजे आंबा कोणत्या ऋतूत येतो, तर इथे तुम्ही पर्याय न देता जरी एका वाक्यात विचारलं तरीसुद्धा हे चालू शकतं किंवा आंब्याचा रंग कोणता असतो हा पर्याय न देता विचारलेला प्रश्न पण चालणार आहे। अशा पद्धतीने पर्याय देऊन आपण अशा प्रश्नांची विचारणा करू शकतो जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील। यामध्ये तुम्ही जोड्या लावायला देऊ शकतात, यामध्ये तुम्ही रंग आणि चव आणि फळा ओळखायला देऊ शकतात, म्हणजे त्यांच्यासुद्धा जोड्या देऊ शकता किंवा गोल करायला देऊ शकता, याच्यातून वेगळा शब्द निवडा। अशा पद्धतीने सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतात। आता दुसरा प्रश्न आहे लघुत्तरी प्रश्न। लघुत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा काठिण्य पातळी बघून आपण 6 प्रश्नांची रचना अशीच करायची आहे, 2 सोपे, 2 मध्यम आणि 2 कठीण। आंब्यापासून काय काय पदार्थ बनवले जातात? इथे तुम्ही 2 पदार्थ कोणते बनवले जातात देऊ शकता। आंब्याला फळांचा राजा का म्हणतात? हे 1-2 ओळीमध्ये उत्तर अपेक्षित आहे। आंब्याविषयी 2 वाक्ये लिहा। आंब्याचे किती प्रकार आहेत आणि कोणते? बघा हे विचार करायला लावणारे आहेत प्रश्न आणि त्यांना शोधकृती जी आहे त्यांची तिथे वाढणार आहे। आंब्याचा समानार्थी शब्द लिहा। अशा पद्धतीने तुम्ही लघुत्तरीमध्ये सुद्धा प्रश्न टाकू शकता। दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत हे मध्ये तुम्ही म्हणा समानार्थी शब्द हा वरती सुद्धा येऊ शकतो, वस्तुनिष्ठमध्ये पण येऊ शकतो आणि इथे तुम्ही वाक्य पूर्ण करायला सुद्धा देऊ शकता। दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे त्यामध्ये आंबा खाण्याचे फायदे लिहा। कच्चा आंबा आणि पिकलेला आंबा यातील फरक सांगा। याच जोडीला तुम्ही कच्चा आंबा जो आहे कच्च्या आंब्यापासून काय काय बनवले जाते हे पण तुम्ही विचारू शकता। आंबे खाण्याचे फायदे व तोटे लिहा। बाजारातून आंबे आणताना कोणती काळजी घ्याल? आंब्याची वैशिष्ट्ये लिहा। दररोज फळे खाणे का आवश्यक आहे? या पद्धतीने तुम्ही आपले प्रश्न विचारू शकतात। मुलांना हे प्रश्न वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी जे सर्जनशील असतील, कृतिशील असतील, तुम्ही आंबा याच्यावर असं पण देऊ शकता। लघुत्तरीमध्ये आंब्याचं चित्र काढा, आंबा रंगवा, म्हणजे आंब्याचं चित्र काढून रंगवा आणि त्याला योग्य नाव द्या, हे पण तुम्ही लघुत्तरीमध्ये करू शकता। अमराईमध्ये तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा अनुभव लिहा। अशा पद्धतीचे प्रश्न दीर्घोत्तरमध्ये येऊ शकतात, म्हणजे जे 3 ते 4 ओळीमध्ये असतील। आता तुम्ही म्हणाल की हे जे प्रश्न आहेत ते काढताना म्हणजे इयत्ता आपल्याला बघायचे, पहिलीचे मुलं किती लिहू शकतात, दुसरीची लिहिण्याची त्यांची क्षमता आणि तिसरीची लिहिण्याची क्षमता, अशा पद्धतीने इयत्तानिहाय दीर्घोत्तरी प्रश्न लिहिण्याचा जो सराव आहे या पद्धतीने मुलांना आपल्याला पाठ टाचणमध्ये पण आपल्याला तशीच सवय करत त्यांना शिकवायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना प्रश्नांकडे न्यायचं आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर